नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात. मला जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली असं पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलंय. माझं तिकीट राज्यानं नाही तर सर्वोच्च नेत्यांनी ठरवलं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तर मला लोकसभा लढवायचीच नव्हती असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं. तिकीट जाहीर झाल्यानंतर मनानं नाही तर बुद्धीनं निर्णय घेतला असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. माझं मन कपाटात काढून ठेवलेलं आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. ही जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली. माझं तिकीट राज्यांनी नाही ठरवलेलं आहे, देशाने ठरवलंय. देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय. त्यांच्या मनामध्ये काहीतरी चांगलंच असेल असा मला विश्वास आहे. मला तुम्ही आशीर्वाद द्या एवढीच मी तुम्हाला विनंती करते. आणि आमच्या सगळ्या 51 सेनापतींना फिरू द्या, गावागावात जाऊ द्या, लोकांचं मत घेऊ द्या आणि विकासाचा बीजारोपण करू द्या एवढं आव्हान करते. मला लोकसभा लढायची होती का नव्हती? मला लोकसभा लढायची नव्हती. का? कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते. पण माझ्या बहिणीने लोकसभा लढली, सुंदर 10 वर्ष काम केलं, पण माझं तिकीट जाहीर झालं. आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर उठला, अनेक प्रश्नांचं की आपण काय बरं करावं आता. ह्या माझ्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत. आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत. त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि बुद्धीनेच निर्णय घेणार आहे. आणि बुद्धीने निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही. माझं मन सुद्धा त्या निर्णयामध्ये सहभागी आहे.